हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सर्वांना. मनाची कल्पना रेसिपीजमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हे पहा, लाल भोपळा घेतलेला आहे, म्हणजेच पिवळा भोपळा, काळा भोपळा म्हणतात याला. तर असं याचं पाट असते. मोठा भोपळा असतो, आपण कापून याला कट करून एकदम वाफेवरती शिजवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम छान शिजलेला आहे, एकदम नरम झालेला आहे. तर ह्यापासून आपण एक छान पदार्थ बनवणार आहोत. तर सर्वप्रथम आपण याला थोडंसं वरची साल काढून ह्याला खिसून घेऊया किंवा असंच ठेवूया. ह्याला आपण खिसून घेऊया एका साईडला. हा शिजलेला भोपळा आपण बाजूला काढून ठेवूया आणि थोडंसं ह्यामध्ये स्मॅश करून घेऊया, कारण पूर्ण शिजलेला असल्यामुळं हा पूर्ण म्हणजे ह्याला पुरण कसं बनतं तसं आपणाला ह्याचं लगदा करून घ्यायचं आहे. पाठीमागचा भाग घ्यायचा नाही, कडक असतो तो. हे पहा, या पद्धतीने आपण पूर्ण किसून घेतलेला आहे. आता ह्याचा आपण एक छान डो तयार करायचा आहे. आता हे पहा, पूर्ण शिजलेला भोपळा आपण किसून घेतलेला आहे खिसणीवरती छान. आणि आता आपण एक परात घेतलेली आहे. ह्यामध्ये आपण हे किसलेला भोपळा आहे हे आपण घालून घेऊया. आणि ह्यामध्ये चण्याचं पीठ आहे ते थोडं आपण टाकून घेऊया, 2 चमचे. बारीक रवा आहे, चिरोटी रवा म्हणतात त्याला, ते आपण टाकूया, 2 चमचे टाकूया. आणि गव्हाचं पीठ आहे ते आपणाला थोडंसं टाकूया, कारण ह्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही. जेवढं आपणाला त्या भोपळ्यामध्ये जे पाणी असेल त्यामध्येच आपणाला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तिखट टाकूया, थोडंसं टाकूया, कारण आपल्याला ह्यामध्ये अद्रक लसूण मिरची पेस्ट आहे ते आपण टाकून घेऊया. चवीपुरतं टाका, थोडंसं टाका. मुलं खात असली तर तुम्ही नाही टाकलं तर चालेल किंवा कमी टाका. चवीपुरतं मीठ टाकूया. हळद पावडर थोडीशी टाकूया. आणि हे पहा, आपण जिरे भाजून मी एकदम क्रश करून घेतलेलं आहे ते आपण थोडं टाकून घेऊया. चिली फ्लेक्स आहे मैत्रिणींनो, मी घरीच बनवलेला आहे. मिरच्या आपण वाळल्यानंतर थोडंसं मिक्सरला लावल्यानंतर ही चिली फ्लेक्स तयार होतं, हे आपण थोडं टाकूया. आणि कसुरी मेथी म्हणतात त्याला, मी घरीच बनवलेली आहे. पहा तुम्ही किती छान झालेला आहे. आता ह्याचा आपण ह्यामध्ये वापर करूया, कारण ह्याला थोडंसं असं क्रश करूया. हे पहा, ह्या पद्धतीनं क्रश करून टाकायचं आहे. थोडंसं आपणाला ह्यामध्ये ओवा टाकूया. ओवा सुद्धा थोडासा हातावरती असं चोळून घेऊन टाकूया. हे पहा, मी स्वच्छ निवडून याला तव्यामध्ये एकदम गरम करून कडक करून भरून ठेवलेला आहे, स्वच्छ साफ करून. तर ह्याला थोडंसं क्रश केल्यानंतर याचा सुगंध छान येतो आणि सर्व पदार्थाला हा पदार्थ मिक्स होतो. आपण ह्याच्यावरती थोडंसं तेल टाकूया, थोडंसं किंचित तेल टाकून घेऊया. आता ह्याला छान आपण मळून घेऊया चपातीसारखं. खूप पातळ करायचं नाही, थोडंसं आपणाला सैलसरच ठेवायचं आहे. खूप पण पातळ नाही आणि घट्टही नाही.
ह्याचा डो तयार करून घेऊया आपण मळून. पाणी अजिबात घालायचं नाही, असंच मळून घेऊया. आणि जास्त जर पातळ वाटत असेल तर आपण चण्याचं पीठ थोडंसं किंवा गव्हाचं पीठ मिक्स करून ह्याला मळून घेऊ शकतो. ह्या पद्धतीनं आपलं पीठ तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, मस्त छान झालेलं आहे. आणि असंच मळून घ्यायचं आहे, खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. तर थोडंसं तेलाचा हात लावून आपण ह्याला छान तिखट मीठ आपण थोडंसं बघून वाढवू शकतो, कमी जास्त करू शकतो. आता ह्याला आपण छान असंच एक 10-15 मिनटं 20 मिनटं, तर ते बारीक रवा टाकलेला आहे ते थोडा भिजण्यासाठी आपण थोडा याला 10 मिनटं असं झाकून ठेवूया. तर हे पहा, अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर आणि तुम्ही पाहू शकता, हे बीट आहे. आपण थोडासा बीटाचा कलर वापरणार आहोत. तर त्यासाठी थोडंसं बीट थोडं मिक्सरला आपण लावून घेऊया. ह्याचा आपल्याला थोडासा रस हवा आहे. ह्याची वरची साल काढून मी स्वच्छ ह्याला धुवून घेतलेला आहे. आता ह्याला ह्याचे आपण थोडंसं रस काढून घेऊया मिक्सरला. हे पहा, आपण ज्यूसचा रस असा काढून घेणार आहोत. थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही. तर आता आपल्याला जास्त पाणी नको आहे, थोडंसं पाणी लागणार आहे. तर एका गाळणीमध्ये आपण ह्याला गाळून घेऊया. ह्याला थोडंसं आपण प्रेस करून घेऊया. हे पहा, प्रेस केल्यानंतर पाणी आपोआप याचं निघतं. तर दुसरा कलर आपण कुठलाही वापरायचा नाही. जे आपल्याकडं भाज्या अवेलेबल आहेत नैसर्गिक पद्धतीनं त्याच आपण वापरणार आहोत. तर अशा प्रकारे हा कलरफुल एकदम निघालेला आहे ज्यूस. तर ह्या पिठामध्ये थोडंसं आता आपण मळून घेतलेलं पीठ आहे, ह्यामध्ये थोडंसं आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्यामध्ये अजून थोडंसं पीठ मळून घेऊया. मैत्रिणींनो, हा बीटाचा कलर आहे, दुसरं यामध्ये काही नाही, तुम्ही पाहू शकता. तर ह्यापासून आपण एक छान पदार्थ बनवणार आहोत, स्नॅक्स म्हणून. मुलांच्या आवडीचं असणार आहे. तसंही मुलं बीट खात नाहीत. ह्या पद्धतीनं आपण त्यामध्ये मिक्स करून जर बनवलं तर मुलं छान खातील. हे पहा, ह्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता ह्याला आपण 10-15 मिनटं असं झाकून ठेवूया. हे पहा, आपलं पीठ आता पाहूया. आपण 10-15 मिनटासाठी ठेवलं होतं भिजण्यासाठी. तर छान भिजलेलं आहे. ह्या पद्धतीनं आता आपण याच्या छोट्या म्हणजेच मोठीच पुरी लाटून आपण याचं थोडंसं आपल्याला हवं तसं आकारामध्ये आपण याचं कापून घेऊया, तुकडे करून. तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही याला कोणताही आकार देऊ शकता. गोलपुऱ्या काढा किंवा त्रिकोणी किंवा लांब ह्याच्या करंजीसारखा आकार देऊ शकता किंवा कापण्या, शंकरपाळ्या ह्या पद्धतीने तुम्ही स्नॅक्स म्हणून मुलांना देऊ शकता. तर ह्या पद्धतीने आपण एक मोठी पोळी लाटून घेऊया. खूप जाडही नाही, खूप पातळही नाही, मिडियम आकाराची पोळी लाटलेली आहे. आता ह्याला आपण ह्या पद्धतीनं कापून घेऊया. मंडळी, कोणताही आकार तुम्ही करू शकता, असं नाही. या आकारामध्ये मी कापलेला आहे. आता आपण तेलात सोडूया.
तेल तापल्यानंतर थोडंसं कमी करायचं, गॅस कमी करायचा, म्हणजेच मिडियम फ्लेवर थोडंसं तळून घ्यायचं. खूप खायला छान लागतात मैत्रिणींनो, टेस्टी झालेली आहेत एकदमच. आणि तसंही मुलांना जास्त हा पदार्थ खूप आवडतो आणि कळणारही नाही काय आपण ह्या कशाच्या बनवल्यात, काय केल्यात, आणि डिझाईन आणि कलर वगैरे बघून मुलांना आवड, हे टेस्टी लागलं की त्यांना चव लागली की आपोआप मुलं खातील. हे पहा झालेले आहेत. आता याला आपण काढूया. हे पहा सर्व आपल्या पुऱ्या म्हणजेच तळून झालेल्या आहेत. आपण याला काढून घेऊया. हे पहा मंडळी, अशा पद्धतीनं आपल्या पूर्ण पुऱ्या म्हणजेच स्नॅक्स कापून झालेला आहे, तळून झालेल्या आहेत, छान मस्त फ्राय झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मसाला पुरी म्हणू शकतो आपण याला. आणि तोडून बघितलं तरी एकदम बघा सॉफ्ट एकदम नरम आणि छान आतून पूर्ण फ्राय झालेला आहे. सुंदर एकदम छान झालेले आहेत, कुरकुरीत मस्त झाले, थोडे कुरकुरीत आणि सॉफ्ट पण झालेत. कुणीही खाऊ शकतो, डब्याला वगैरे मुलांना छानच आहे. आणि ह्या पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा. जर मुलं बीट खात नसतील तरी आपोआप खातील. तसंही बीट जास्त आपण नाही खाऊ शकत, तर ह्या पद्धतीनं करून जर ह्या पिठामध्ये मिक्स करून तुम्ही मुलांना दिलं तर आपोआप ते खातील. आणखीन एवढं खूपच याला अवघड नाही आहे, चांगली साधी सोपी सिंपल रेसिपी आहे. आणि ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा. आणि टिकणारा पदार्थ आहे, प्रवासात वगैरे राहू शकतं छान पद्धतीनं मस्त. आणि कशी झाली रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी झाली रेसिपी मला कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.